नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर मनापासून आपलं स्वागत करतो. फ्रेंड्स सोसायटी सेक्टर 11 खारघर इथे राहणाऱ्या प्रेरणा प्रदीप मोरे या वहिनींना आता आपण भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाण. आई बाबा प्रेमळ, सासू सासरे हौशी, प्रदीपचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. नमस्कार. हे मामा. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. हा माझा मुलगा. हो. ही माझी मैत्रीण कविता. नमस्कार. ही माझी ननंद. नमस्कार. त्या मामी. नमस्कार. मामींची मुलगी. नमस्कार. मुलगा. बर. आणि ही नेबर समोर राहते. ओके. आणि बाकी कविताची मम्मी ती माझी मैत्रीण जी आहे तिची, आणि बाकी सर्व आमचा मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली. काय करता आपण? मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे मुलींची कोपरी इथं इन्स्ट्रक्टर आहे फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीसाठी. बरं. आणि आपण काय करता? मी आता सध्या एक बँकेमध्ये कामाला आहे ॲज अ डेप्युटी मॅनेजर. तुमचं बालपण? बालपण माझं मुंबईचंच. कुठे हो? साकीनाका. आणि आम्ही खारघरला 2000 साली इकडे शिफ्ट झालो. 8वीला होतो मी त्या टायमाला. आणि तुमच्या बाबतीत काय आलं? मी पण चेंबूरमध्ये, माझा जन्म चेंबूरचा आहे. आई बाबा? आई बाबा पण आम्ही अगोदर चेंबूरमध्येच राहायचो. नंतर आता एक हार्डली 5-6 वर्षापूर्वी आम्ही सांगपाड्याला राहायला आलो. त्याच्यानंतर त्यानंतर 1-1.5 वर्षामध्ये लग्न झालं, मग खारघर. असं वर्षाला पुढे जात आहे का? गाव कुठलं तुमचं? नाशिक. नाशिक. अगोदरचं नाशिक, आताचं पुणे, सासवड. असं टप्प्याटप्प्याने पुढे येत आहे म्हणजे जणू काय आता लवकरच वारी सुरू होणार आहे असं मला वाटायला. सासवड म्हटल्यावर वारी सासवडला थांबायची. हो ना? हो हो. आता वारीचे म्हणजे वारे वाहू लागलेत. हो हो. आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची आणि देहू इथून तुकाराम महाराजांची वारी निघणार. माझी सुद्धा इच्छा आहे खूप वर्षांनी पुन्हा एकदा वारीत जायचं. माऊलींची इच्छा, आणि जर दर्शनाचा योग आला तर मलाही यंदा वारीत जाण्याची खूप तीव्र इच्छा आहे. बघू, होम मिनिस्टरचा कॅमेरा सुद्धा कदाचित वारीत जाईल. नाही, आज निश्चय करूया आणि यंदाची वारी गाठूया असं म्हणत तुम्हाला मला विचारायचंय की शाळा कुठली? शाळा जवाहर विद्याभवन चेंबूर. केला अभ्यास? हा केला होता, पण माझ्या बहीण आणि भावांपेक्षा सगळ्यात कमी अभ्यास मीच करायची. आणि तुमचं? माझं शिक्षण 8वी पर्यंत साकीनाक्याला झालं, तेरेजा हायस्कूलमध्ये. माझं, माझ्या भावाचं. आणि इथून आल्यानंतर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज आहे बेलापूरला, ते 12वी पर्यंत इथे. आणि ग्रॅज्युएशन पनवेल पिल्लाईस कॉलेज. मग भेटले कुठे? वधूवर सोहळा होता सांगपाड्याला, मेळावा. मग काय झालं? वधूवर मेळाव्याला गेलो. तिकडे ते एका मुलीला बोलवतात, इंट्रो करून देतात. बरोबर आई वडील असतात. मग त्याच्यामध्ये आई वडिलांना आवडलं की असं लिहून ठेवतात ना नाव वगैरे. तर असं माझ्या वडिलांनी सुद्धा लिहून ठेवलं होतं. मग त्यांनी फोन वगैरे केला. मग पुढची प्रोसेस सगळी. मग काय लगेच पसंती? हा, लगेच पसंती म्हणजे 27 फेब्रुवारी 2014ला आम्ही पहिल्यांदा बाहेर भेटलो. ते पण घरातल्यांच्या परवानगीने. कुठे? बेलापूरला. हा. मग त्या दिवशी बर्थडे असतो प्रदीपचा. बरं. तुमचा वाढदिवस हो, होता? वाढदिवस. केक घेऊन गेला होता? नाही, मी बुके घेऊन गेली होती. अरे वा. आणि मग? तर मी गेली. आम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो, बोललो वगैरे. त्याच्यानंतर मग घरातल्यांनी विचारलं, बाबा काय, कसं वाटलं तुम्हाला, काय. मग त्याच्यानंतर सगळं फायनल झालं हळूहळू. त्यावेळेला तुम्ही किती वेळासाठी भेटले होते? 1 तास. 1 तास काय करत होता? अर्धा 1 तास. त्या दिवशी शिवरात्री होती. शिवरात्री त्याने उपवास बेलाची पानं घेऊन गेला होता बरोबर? अभिषेक करत होता? ज्यूस पित होता. अच्छा, मला वाटलं काय कुठे मंदिरात गेले असतील. मग त्याच दिवशी होकार झाला.
त्या दिवशी झालं म्हणजे त्याच्यानंतर घरी आल्यानंतर घरातल्यांनी विचारलं, म्हणजे घरातल्यांनी तेवढा दिवस जाऊ दिला विचार करायला घरातल्यांनी पण. विचारायच्या आधी तुमच्या मनाची तयारी झाली होती की नाही? हो झाली होती की बाबा मुलगा चांगला आहे, काही हरकत नाही आपल्याला पुढे होकार द्यायला का हो, वगैरे. का 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 असं का? नाही व्यवस्थित बोलले वगैरे, बोलण्यावरून वाटलं बाबा सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, काही हरकत नाहीये. तुमचं काय झालं काय एक तासानंतर? एक तासानंतर मी ऑफिसला गेलो आणि थोडस टेन्शन मध्ये आलो. आता लग्न होणार आहे. पण तुमचा होकार झाला होता त्या एक होकार तासात? नाही म्हणजे का? फक्त स्वभाव वगैरे ओळखून घेतला, म्हणजे काय तिचं म्हणणं बरं आहे. मला सांगा, आता किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली. आता तरी होकार आहे की नाही? होकार आहे, आहे ना? आहे. काय असं म्हणताय की तेव्हाही होकार नव्हता झाला म्हणून? नाही, होकार होता त्या मग टायमाला. कधी मग परत कधी भेटले दोघेच घरच्यांना न सांगता? नाही कधीच नाही. नाही, त्याच्यानंतर नाही, फक्त फोनवरती बोलणं वगैरे व्हायचं. बोलवरती बोलणं, मेसेज केला कधी तर, नाही तर कधी भेटलोच नाही. डायरेक्ट लग्नाच्या दिवशीच. किती वर्षांनी झालं लग्न? वर्षांनी नाही, फेब्रुवारीला 5-6 भेटलो महिने. आणि त्याच्यानंतर 6 जूनला लग्न झालं. 6 जून 2014. 4 वर्षात कशी साथ दिली तुम्हाला तुमच्या बायको? छान साथ दिली. बरेच अप्स अँड डाऊन आले, पण सगळे व्यवस्थित झाले. साथ चांगली तिची आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेते. आता समजून घेते आता की लेट झालं तरी ओके ठीक आहे. ऑफिसच्या निमित्ताने जर लेट झालं असेल तर या, मग टायमिंगला या, म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला पण जायचं आहे. मुलगा घरी आहे, आई वडील आहेत. अशी कुठली गोष्ट आहे का 4 वर्षातली की जी तुम्ही त्यांना सांगितलीच नाही, मनातच ठेवून दिली, नको सांगली, असं कधी करता? कधी मित्रांबरोबर पिकनिकला गेलो असेल तर ती एखाद गोष्ट सांगितली नसेल. मी निघतो, मला गाडी मागवा, थोड्या वेळात अँब्युलन्स मागवावी लागेल. हे तुम्हाला माहिती आहे 4 वर्षात मित्रांबरोबर गेलेले? मला घरातल्यांना नसेल माहिती तर मलाही नाही माहितीये. जी गोष्ट घरातल्यांना माहितीये ती मला माहितीये. पण ठेवलंय लपवून ना? ते उघडू नका. नाही नाही नाही, मी काय उघडत नाही. उद्यापासून दरवाजा उघडेल ना, याची काळजी घ्या. गंमत करतो, पण आता मी घरात काही वस्तू लपवून ठेवल्या. त्या वस्तू, त्या चिठ्ठ्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत. वेळ 1 मिनिटाची आहे. 1 मिनिटामध्ये जर त्या सगळ्या वस्तू आणल्या तर अर्थातच तुम्हाला 4ही बक्षिसं मिळणार. बघूया 1 मिनिटात ती अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा घेऊन येणार का? आणि त्यासाठी पहिलं वाक्य आहे, विना पेट्रोलची दुचाकी. वेळ सुरू झाली. चिठ्ठी मिळाली की मोठ्याने वाचा. अनार अनार. 20 सेकंद झाली, 40 सेकंद. तोंडातून निघालेला शब्द आणि बंदुकीतून सुटलेली गोळी कधी परत मिळत नाही, परत येत नाही. 40 सेकंद झालेली आहेत. श्वान. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. वहिनी, तुम्हाला मिळालं हे चांदीचं नाणं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस सुद्धा मिळाली. घरात असलेली ही चांदीची अन्नपूर्ण सुद्धा वहिनी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि आता वहिनीनं मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. नमस्कार. घरातल्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कसे आहेत सगळे घरातले? सगळे छान आहेत. तुमच्या मागे कधी काय बोलतात घरातले? नाही नाही कधीच? बोलणार. नाही चुकून बोलणार. सुद्धा नाही बोलणार. कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? जसं लिहिलंय तसं वाचू? हो हो. कुचकी आहे. म्हणून मी विचारलं, जसं लिहिलंय तसं वाचू? उद्या माझ्यावर यायला नको. हे नाव मी कट करतो, हे रेकॉर्ड करा रे. कुचकी आहे, हा, भांडखोर आहे, पटकन रडते. आधी मला सांगा, हा आरोप मान्य आहे? पटकन रडते ते मान्य आहे. भांडखोर आहे वगैरे तसं तर आमच्या घरातले कोणी लिहिणार नाही. मग हे काय आम्ही शेजारून लिहून आणलं? नाही, शेजारी म्हणजे कोणीतरी दुसरा असेल, घरातली व्यक्ती तर कोणी लिहिणार नाही असं काही. कारण घरातली व्यक्ती ओळखते ना. तुम्ही ना लोकांमध्ये मिक्स होत नाही, किंवा समोर आलात तर पटकन बोलत नाही. हा हे आहे. अरे नाही, रडालोच तुम्ही आता, माहितीये का? त्याच्यात लिहायला प्रत्येक ह्याच्यामध्ये रडते रडते. आता हे जर आरोप वाचला असता ना तर तुम्ही इथे बसून रडला असता. लहानपणी भोकाड पसरणं आपण ज्याला म्हणतो ना, मी नाही सांगा.
इंटरेस्टिंग. नाव पहिलं हे घेऊन तुम्ही प्रदीपकडे लक्षच देत नाही आणि म्हणून तो मित्रांमध्ये असतो. बरं, या सगळ्या आरोपांमध्ये सगळ्यात पहिला आरोप जो आहे तो अत्यंत स्ट्रॉंगली आरोप केलेला आहे कोणीतरी. का त्यांना तसं वाटलं असेल ज्याने कोणी आरोप केलाय त्याने? काहीतरी झालं असेल. मला आधी मुळात कळू द्या, कुचकेपणा म्हणजे काय असतं. मला एखादी गोष्ट करायची आहे तुमच्या फेवरमध्ये, ती मी तुमच्या फेवरमध्ये न करता थोडीशी वाकडी, म्हणजे तुम्हाला त्रास होईल, ते म्हणजे कुचकेपणा. असं करता तुम्ही? झालं असेल एखाद्या वेळेला त्यांच्या बरोबर ज्याने कोणी दिलंय त्याने. पण साधारणतः ही एवढीच मंडळी आहे. पण शक्य तुम्ही बाहेरचं असं कोणी करत नाही. असतील काही व्यक्ती ज्यांना माझं चांगलं बघवत असेल, काहीतरी माझं चांगलं होत आहे त्याचा त्रास होत असेल, असे असतात ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये, तसे माझ्याही आयुष्यात असतील तर आहेत, त्यांनी दिलंय. सगळं ह्याच बोलतायत. आता इथे तर सगळे घरातलेच आहेत ना? हो हो. बाहेरचं कोणी आहे बाहेरचे का? नाही, पण घरातले आहेत, सोसायटीतले पण आहेत ना, सोसायटीतले पण आहेत. होय ना? मला सिरियल काढायला लागली असती चिठ्ठ्यांवर. बरं, या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यातलं जे रडते वगैरे ते आहे, हा ते आहे, मला पटकन रडायला येतं. आणि बाकी आहे चिडते, पटकन बोलते, तेही मान्य करते मी चिडली की पटकन बोलते, पटकन रिॲक्ट होते काय असेल ते. आणि आहे जे काही आहे भांडते वगैरे, बाहेरच्या लोकांनी जे कोणी लिहिलंय ना ते रिअली जळतात माझ्यावरती, रिअली जळतात म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. जे कोणी आहे XYZ, ते जे कोणी इथे व्यक्ती ऐकतेय त्या व्यक्तीला सांगेन मी की ते रिअली काय असेल ना माझ्याकडून प्रॉब्लेम, पर्सनली येऊन भेटा मला, आपण सॉल्व्ह करू. असं काही बाहेर पसरवू नका माझ्याबद्दल, सगळी लोक बघणार आहेत आता टीव्हीवरून. आता तुम्हाला गंमत सांगू, या सगळ्या चिठ्ठ्या आहेत ना त्या कोऱ्या होत्या. नाही लिहिलेलं होतं. तुम्ही अशी पकडली ना तेव्हा बघितलं मागे पेनाची अक्षरं दिसत होती. नाही हो, कोणी नाही लिहिलंय असं मीच बोललो माझ्या मनातलं. कोणी नाही, सगळे कोणी जळत नाही हो तुमच्यावर. मला पेटल्यासारखं झालं. याच्यावरून या किती स्पष्ट वक्त्या असू शकतात हे आपल्या लक्षात आलं. पण वहिनी, त्या अतिस्पष्ट वक्तेपणाचा कधी कधी त्रास नाही होतो. मग आज बदल करायचा असेल तर कुठला करा? मी ते थोडा राग कमी करण्याचा प्रयत्न करेल, जो मी खूप वर्ष झाले करतेय. आणि पटकन नाही बोलणार याचाही प्रयत्न करेल, ज्याने म्हणजे समोरच्याला दुखावला जाणार नाही माझ्याकडून. असं बाई, तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? छान आहे, तशी काय नाही, पण राग येतो हे बरोबर आहे, मान्य आहे. हो ना? पटकन बोलते हे मान्य आहे. हो, तेवढेच. बाकी सर्व तिचं व्यवस्थित आहे सगळं. तुमचं काय म्हणणं आहे? स्वभाव वगैरे सगळं चांगलेलं आहे आणि राग येतो ते पण थोडासा बरोबर आहे. ते तिने असं माझं म्हणणं आहे की थोडा स्वभावामध्ये चेंज करावा. आईकडे द्या. ती लहानपणापासून अशीच आहे, तिला राग येतोच. थोडं बोललं की ती राग होते, एकदमच हे होऊन जाते. बरोबर. आणि नंतर एकदम व्यवस्थित होते, 5-10 मिनिटांमध्ये ती विसरून जाते, परत बोलायला येते होऊन मम्मी मम्मी करत. बाबा, तुमचं काय म्हणणं? तशी मुलगी माझी जिद्दी आहे. हा, जे करायचं म्हणजे करतेच. बरोबर. जे आणि काही दुसऱ्याचे जे सांगून मान्य करायला थोडी तयार नसते. नणंदबाई आहेत का? ती फार अशी ट्रान्सपरंट आहे. ती रागवते तेवढंच, तिला आनंदही तसाच व्यक्त करते. ते रागवते फक्त दिसतं सगळ्यांना, पण ती आनंद पण तसा व्यक्त करते, सगळ्यांसाठी खुश पण होते तेवढीच. आणि माझा भाऊ एकदम भोळा शंकर आहे. खरंच तो फार गुणी आणि शांत आहे. गळ्यात नाग नाही ना? अरे गळ्यात या आहेत. बघा काय बोलल्या, गळ्यात नाग नाही ह्या आहेत. ते एकमेकांसाठी परफेक्ट आहे. पूरक आहे. थोडीशी गंमत जास्त झाली आज. नाही, रागावू नाही, नका. काहीच नाही. आता चित्र काढायची आहेत. पहिलं आव्हान कोण? तुम्ही या. कुठलं पाहिजे या 3 पैकी? मधलं. डस्टबिन. अजून पाणी भरलेली बकेट. पाण्याची बकेट 2. ग्लास. बर.
3 पॉपकॉर्न जरा जवळ आले 4 बरणी 5 आणि अजून कोणाला नाही ना काय बोलायचंय फालुदा मेवणीला फालुदाला नेता वाटतं आज द्यावा लागेल ओळखलं जर बरोबर आलं तर फालुदा मिळणार हा? बरोबर आहे ओके हा म्हणजे नाहीये फालुदा हे काय आहे माहितीये का तुम्हाला आजपर्यंत अनेक चित्र तुम्ही बघितली असतील सांगा काय काढले बरणीमध्ये साखर आहेत बारीक बारीक झाकण काढलं होतं बोला पेरू हा, चेरी चेरी अरे वा वा जवळ आलाय जरा जवळ आलाय अजून टरबूज असं मिळतं इकडे खारघरला लिची सीताफळ नाही झालं संपलं सांगा काय काढलंय तुम्ही 1 मिनिट तुम्ही बरोबर आहात मी बरोबर आहे ह्यांचा मी प्रॉब्लेम प्रयत्न केला की मी सिंगल आणि असं काढण्याचा म्हणजे काहीतरी शब्द निघेल म्हणून नाही तर हीच वस्तू बरं आहे. आता कळलं का काय आहे सांगा हो हे तीळ आहे, तिळाचा लाडू म्हणजे तीळ हा शब्द होता तिसरं चित्र कोण काढणार चला 2 तर बक्षिसं गेली मीच काढणार तुम्हीच बरं इकडे इकडे तुम्हाला माहिती आहे का सांगा हळूहळू चित्र यायला लागलं हा चिपळ्या अभिनंदन हे माहिती नव्हतं तर हे कसं काय काढलं हँडल ते नंतर मग कळलं याला चिपळ्या म्हणतात म्हणून असं असतं ते माहिती पण त्याला चिपळ्या म्हणतात आता चिपळ्या नाही, मगाशी एवढं गप्प आता आता चिपळ्या अभिनंदन हे काय त्यांना चिपळ्या आपलं हे द्या बक्षीस द्या अभिनंदन अभिनंदन खूप सुंदर चिपळ्या काढल्या सुरुवातच वारीने झाली होती तेव्हा लवकरच या वारीमध्ये टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ असं म्हणत सगळे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने मला सुद्धा ओढ लागली आहे लवकरच या वारीमध्ये जाण्याची झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर आहे 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक मिळणार आहे खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच आहे ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी अभिनंदन वहिनी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला क्षमा मागायची असेल तर मी ज्यांना कधी काही म्हणजे सगळेजण म्हणतात ना चिडते बोलते हा मी तसं करतेच त्याच्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांची आई वडिलांची मामा मामी सुद्धा येतात कधी त्यांना माझ्याकडून काही चुकीचं वागण्यात आलं असेल तर त्यांच्यासाठी कविता आहे घरातले आहेत ते काही चुकून झालं असेल त्यांना सॉरी आणि धन्यवाद पण त्यांनाच कारण चुकली जरी असेल ते सोडून देतात आणि परत जे आहे ते जसं आहे तसं वागायला सुरुवात करतात तुम्ही धन्यवाद आई वडिलांचे करेल त्यांचा खूप पाठिंबा आहे आमच्या दोघांमागे आणि खूप सांभाळून घेतात आणि असं छोटा लहान असल्यामुळे ते सतत आमच्याबरोबर आहेत आता त्याचं पण व्यवस्थित टेक केअर वगैरे करतात आणि हिच्या आई वडिलांचे पण धन्यवाद करे काय झालं असेल कधी हिच्याकडून किंवा काही मिसअंडरस्टँडिंग तर त्यांनी पण सांभाळून घेतलं आणि क्षमा पण आणि धन्यवाद ह्या दोघांनाच करेल पण भविष्यात संधी मिळाली तर बायकोसाठी काय करण्याची इच्छा आहे मला तर बिझनेस करायची खूप इच्छा आहे जर तिने जर साथ दिला तिच्याकडे जी कला आहे फॅशन टेक्नॉलॉजी तर बिझनेस करायचा खूप मला शौक आहे म्हणजे नोकरी न करता तुम्हाला संधी मिळेल तर काय करायची प्रदीपला जॉब करायला बिलकुल आवडत नाही ते मला माहिती आहे प्रदीपला स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा आहे स्वतःचं काहीतरी चालू करायचं की रोज ते उठा जॉबला जा हे करा ते प्रदीपला आवडत नाही त्याच्यामुळे माझी तीच इच्छा आहे की प्रदीपचं जे आहे की बिझनेस स्टार्ट करायचं त्याच्यात माझा पूर्ण पाठिंबा राहील लवकरच खारघरमध्ये आपल्याला एक छान काहीतरी व्यवसाय बघायला मिळणार आहे त्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी उत्कर्षासाठी या दोघांनाही मनापासून शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा जाता जाता वहिनी एकमेकांवर प्रेम करा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी धन्यवाद
हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनीला मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.